आधी बोला मग तुम्ही जाऊ कारण वेळ लागतो तुम्हाला ते शांतपणे तुम्ही जाऊ आधी बोला मग तुम्ही जाऊ कारण वेळ लागतो तुम्हाला ते शांतपणे तुम्ही आणि आज खरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला आहे तो सर्वसमावेशक आहे। आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ, वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले। आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अतिशय महत्त्वाची योजना, डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याला, 1500 रुपये महिन्याला थेट जमा होणार। त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा असतो जेवण बनवायला गॅस। आता त्याच्यामध्ये 3 सिलेंडर वर्षाला, म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली। 3 सिलेंडर ते मोफत आम्ही देणार। त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत। आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी, जे मगाशी इथे सांगत होते युवक बेरोजगार आहेत, तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले। जवळपास 1 लाख सरकारी नोकऱ्या मुलांना मिळाल्यात आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप आणि इतर माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या। इथं केसरकर आहेत, जर्मनीमध्ये 4 लाख नोकऱ्यांचा MOU साईन झाला आपल्या राज्य सरकारबरोबर। आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत। हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय। त्यामुळे बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल, त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील। आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा काहीतरी नाही, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय। पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय? आणि म्हणून बरोबर आहे ना, लाडका भाऊ पण आम्ही घेतला, 10,000 रुपये देतोय। आणि दुसरं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या, त्याच्यात मी जात नाही। पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी, मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली। त्याच्यामध्ये 7.5 HP पर्यंत वापराला वीज बिल माफ, या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत, या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय। आणि मी एवढंच सांगतो की अजितदादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादा को पक्का आहे, मी वरती म्हणालो। त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे। आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून, पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत। या योजना पूर्णपणे राबवल्या जातील। 5 रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे। सोयाबीन आणि कापसाला 4,500 कोटीची तरतूद केलेली आहे। आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं, त्याचंही वाटप होईल।
आणि शेतकऱ्यांना काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले. NDRFच्या दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं. 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि 6,000 रुपये प्रधानमंत्री, 6,000 रुपये सरकारचे, असे 12,000 रुपये. पीक विमा योजना 1 रुपयात, असे 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे. हिशोब त्यांनी पाहिजे तर माग घ्यावा आणि टॅली करावा. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, जे काय बोलतात खोटून बोला, खोटं बोला पण रेटून बोला. तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा, बाबा सरकारने काय केलेलं आहे. आता खत आणि बियाणावर म्हणतात GST आहे, आता त्याच्यावर GST नाहीच आहे खतावर. आणि त्यामुळे जे खोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता आणि खोटं नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली, आता जनता फसणार नाही. आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे पटाक पडले होते, चेहरे उतरले होते, मोठ्या जोशामध्ये आले होते. आता लोकसभा आम्ही जिंकली. अरे विधानसभेमध्ये आज 2 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने, त्याची पोचपावती लोक देतील. काय म्हणाले ते, चादर लोकसभा में चादर फटी क्या. अरे बाबा ऐका, हा ऐका, अरे 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 बाबा ऐका. औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले, त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार. आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी. अरे जंग पछाडले मोदीजींना हटवायला. मोदीजी तर प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही 40-50 वरून 99 वर पोचले. म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटताय येड्यासारखे. म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद मिळालं म्हणून पेढे वाटताय. हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.